तर चला मित्रांनो, ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहिली ती गोष्ट आली, तलाठीची परीक्षा आली. ग्रुप सी मध्ये गेली तलाठी, ठीक आहे. आणि यामध्ये आता कसं TCSने आधी घेतल्या, त्यांनी एकच पेपर घेतला, सरळ सेवा घेतली. पण इथे मात्र तुम्हाला प्री मेन्स राहणार आहे, कारण MPSC आहे, बरोबर आहे. मग आता काय करायचं कसं, तेव्हा तुमच्या तलाठीची परीक्षा निघेल, पास होईल. बघा, ग्रुप सी जागा किती आहे तलाठीच्या? 1539. एकूण किती आहे? 5705. ठीक, 5707. आता या जागा अजूनही वाढू शकतात म्हणतात, ठीक आहे. हो वाढव. गोष्ट अशी आहे की तलाठी व्हायचं कसं? तलाठी आतापर्यंत सोपं होतं, एक पेपर द्या मोकळं व्हा. आता व्हायचं कसं? पहिले तुमची प्री एक्झाम होईल आणि मग मेन्स एक्झाम होईल. आता प्री म्हणजे काय, मेन्स म्हणजे काय, ह्याचं तुम्हाला सांगायची वेगळी गरज नाही. प्रीमध्ये GS असतं आणि मेन्समध्ये GS प्लस लँग्वेज असते, मराठी आणि इंग्लिश, बरोबर आहे. मग आता पास कोण होतो? तुम्ही जर पाहिलं तर ग्रुप बी आणि ग्रुप C किंवा राज्यसेवा या परीक्षा तेच मुलं पास होतात ज्यांची इंग्लिश आणि मराठीवर कमांड आहे, बरोबर आहे. कारण वर्षभर या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. पण मुलांमध्ये एक संकल्पना खूपच चुकीची आहे की प्री निघाली की मग आपण मेन्सचा अभ्यास करू, मग आपण लँग्वेज करू. असं नसते मुलांना, असं नसते. जे मुलं तुम्ही बघा, लागलेले मुलं बघा, त्यांना विचारा, ते एकच सांगतील की आम्ही 4 वेळा 5 वेळा 10 वेळा कटलो मेन्समध्ये. का बरं? कारण आमची इंग्लिश पक्की नव्हती, आमची मराठी थोडीफार पक्की होती, पण इंग्लिशमुळं आमचा विषय राहून गेला. आणि ज्या मुलांनी वर्षभर अभ्यास केलेला असतो त्यांना इंग्लिश सहज सोपं जाते, ते करू शकतात कवर आणि ते नोकरीला लागतात. आणि म्हणून आपल्याकडे आता इथून समजा 25 ऑक्टोबर घ्या आणि 27 डिसेंबर घ्या, म्हणजे प्री झाली की तुम्हाला बरोबर 61 दिवस मिळते इंग्लिश करायला. आणि मी सांगतो, या 61 दिवसामध्ये इंग्लिश होत नाही. आजपासून तुमच्याकडे 150 दिवस आहे. 150 दिवस किमान एक जरी नियम शिकलो, एक जरी टॉपिक केला तरी तुम्हाला या गोष्टीमध्ये यश मिळू शकते. कारण टॉपिक किती मोठी आहे बघा ना. ग्रामर आहे, इकडे व्होकॅब्युलरी आहे, इकडे व्होकॅब्युलरीचं गोष्ट आहे, इकडे कॉम्प्रिहेन्शन आहे, बऱ्याच गोष्टी आहे ज्या कव्हर कराव्या लागतात. आणि 2020 पासून तर भयंकर गोष्टी वाढल्या. आयोग वेगवेगळ्या संकल्पना विचारून राहिलं, वेगवेगळे शब्द आणून राहिलं. म्हणजे 2020 पूर्वीचे जे पेपर्स आहेत तुम्ही जर बघितले तर ते थोडेफार सोपे आहे. 2015 पूर्वीचे त्यापेक्षा सोपे आहे. 2010 पूर्वीचे पाहूच नका, त्यापेक्षा सोपे आहे. सराव ठीक आहे, करू शकता आपण. पण आता आपण 2026 मध्ये आहोत. इथे जर तुम्हाला मेन्स एक्झाम क्रॅक करायची असेल तर आयोगाने आता अलीकडे कोणते प्रश्न विचारले, असे शब्द विचारले की जे आपण कधीही बघितले नव्हते, बरोबर आहे. आपण पारंपरिक ग्रामर शिकणं वेगळं आणि आता या आयोगाला फेस करणं वेगळं कठीण होऊन बसलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला आजपासूनच इंग्लिशचा अभ्यास सुरू करून द्यावा लागेल. त्याशिवाय गत्यंतर नाही इंग्लिश आणि मराठीचा. तुम्ही जर म्हणाल हे करून होऊन जाते, नाही होत. मला सांगा, तुमचं इंग्लिशचं नॉलेज किती आहे? 0 असेल किंवा थोडंफार असेल, बरोबर आहे. आणि मराठीचं पण तेवढंच असेल, थोडं जास्त असेल इंग्लिशपेक्षा. मग आता तुमच्याकडे जबाबदारी GSची आहे प्रीमध्ये आणि मेन्समध्ये GS प्लस लँग्वेजची आहे. मग आता मला सांगा, जो मुलगा वर्षभरापासून इंग्लिश करून राहिला तो जास्त मार्क्स घेईल की ह्या 61 दिवसामध्ये अभ्यास करणारा तुम्ही जास्त मार्क्स घ्याल? नाही. तुम्ही काय कराल? फास्ट हे करू का ते करू, बस संपला विषय. किती मुलं काढतात पहा ना, किती मुलं प्री काढतात. प्री लवर्स असतात ते फक्त प्री काढतात. यासाठी आपण एक धनुर्धर बॅच लॉन्च करून राहिलो 15 ऑगस्टला म्हणजे 14 ऑगस्टला रात्री 12:01 ही बॅच लॉन्च होईल. आता या बॅचमध्ये काय आहे तर 2026 पर्यंत आत्ता पेपर जो झाला 12 जुलैला, तर तो झाला 2025चा मेन्स. तर त्याला अनुसरून, त्यामध्ये जे कठीण प्रश्न होते त्याला अनुसरून आपण तो कोर्स बनवलेला आहे, म्हणजे एकदम अपडेटेड. यावरून जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला तलाठीमध्ये बरोबर ते 50 पैकी तुम्ही 44 किंवा 45 प्रश्न सोडवू शकता, अभ्यास होऊ शकते. ठीक आहे, या गोष्टी करायच्या. कारण नुसतं प्री लवर बनून काही फायदा नाही मित्रांनो. तुम्हाला सांगतो, प्री लवर्स फक्त प्री काढतात. मेन्स लवर बनायचं असेल ना तर तुम्हाला इंग्लिश आणि मराठीचा अभ्यास चांगला ताकदीनं करावा लागेल. ABC एज्युकेशन ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला, त्यामध्ये हा कोर्स तुम्हाला बघायला मिळेल. पण 15 ऑगस्टला, आज नाही, आज त्याची शूटिंग चालू आहे. आम्ही कंटिन्यू त्यावर मेहनत घेऊन राहिलो.
कंटिन्यू त्याच्यावर मेहनत घेणं चालू आहे. काय काय येते, कसं कसं येते, कोणती प्रश्न टाकायला पाहिजे, किती प्रश्न, कोणते प्रश्न येतात, कोणते शब्द नवीन विचारले गेलेले आहे, हे सगळं त्यात आम्ही शिकवलेलं आहे. ठीक आहे, हा लोगो दिसेल तुम्हाला. आणि जर काही अडचण आली तर तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे, नंबर देतो 7620905929 यावर कॉन्टॅक्ट करू शकता. हा ऑफिसचा नंबर आहे. ठीक आहे, आणि डेमो वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला यूट्यूबला जुळावं लागेल. हे चॅनल बघा यूट्यूबला, भरपूर गोष्टी मी तुम्हाला यूट्यूबवर पण टाकेल. ठीक आहे, थांबतो. मित्रांसोबत हे सगळं शेअर करा आणि सिरियसली घ्या या गोष्टीला, कारण मग लगेच ग्रुप बी पण आहे मेन्सची त्यानंतर. म्हणून अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. इंग्लिशला हलक्यात घेऊ नका, नाहीतर आज जे मी सांगतो आहे उद्याला त्या गोष्टीचा तुम्हाला पश्चाताप होईल. ठीक आहे, कोणी किती काय म्हणू प्री करा, पण प्री तर कराच, त्यासोबत मेन्सचाही रोज कमीत कमी 2 तास अभ्यास करा. ठीक आहे, चलो थांबतो. थँक्यू.